नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीबद्दल संपूर्ण माहिती। तर त्यामध्ये परीक्षा पॅटर्न काय आहे, पात्रता काय आहे आणि तलाठीचे प्रमोशन कसे होते, तलाठीचा अभ्यासक्रम काय आहे आणि तलाठीला सॅलरी किती मिळते आणि फॉर्म कसं भरायचे ते सगळं बघणार आहोत। टोटल ॲड ही 5707 पदांची आहे मित्रांनो, बट तलाठीचे पद जे आहेत ते आहेत 1539 आणि परीक्षा घेणारी बॉडी आहे MPSC। आधी तलाठी ही परीक्षा सरळ सेवाद्वारे होत होती, पण आता MPSCद्वारे होत आहे, त्यामुळे काही चेंजेस बघायला मिळत आहेत, ते आपण बघणार आहोत। तर सर्वात आधी बघणार आहोत मित्रांनो पात्रता आणि शैक्षणिक अटी। तर सर्वात पहिली जी मूलभूत अट आहे ते म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असावे आणि तुम्हाला मराठीचे पुरेसे ज्ञान असावे, म्हणजे तुम्हाला बोलणे लिहिणे वाचणे यायला हवे आणि वयोमर्यादा आहे किमान वय हे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 19 वर्ष असावी लागते आणि खुला प्रवर्ग म्हणजे ओपन जे मुलं आहेत त्यांची एज लिमिट जी आहे ते 38 इयर आहे आणि जे EWSचे कॅन्डिडेट आहेत त्यांची आहे 43 इयर्स। जे दिव्यांग आहेत PWDमध्ये ते 45 इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकतात। माजी सैनिक, सेवाकाल +3 वर्ष आणि प्रकल्पग्रस्त 45 वर्षापर्यंत, अंशकालीन कर्मचारी 55 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तर सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे तलाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता, ती म्हणजे तुम्ही कोणतीही पदवी कोणताही ग्रॅज्युएट तलाठीसाठी फॉर्म भरू शकते। म्हणजे त्याची डिग्री इंजिनिअरिंगची असू शकते, BSCची असू शकते, नॉन टेकची असू शकते, BSc ॲग्रीची असू शकते, कशाची पण असू शकते। ते सर्व तलाठी या पदासाठी इलिजिबल आहे। तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा कशी होणार आहे। तर परीक्षा प्रिलिम्स आणि मेन्समध्ये होणार आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ते सर्वांसाठी सेम राहणार आहे, बट मुख्य परीक्षा ही पदानुसार वेगवेगळी राहणार आहे आणि जी स्किल टेस्ट आहे ती लिपिक, टंकलेखक आणि टॅक्स असिस्टंटला लागू होणार आहे, बट तलाठ्याला अशी कोणती पण परीक्षा द्यायला लागणार नाही। तलाठी यापासून मुक्त आहे। आता बघूया परीक्षेचे स्वरूप आणि रचना। तर 2 टप्प्यामध्ये परीक्षा जशी की होणार आहे, तर त्यामध्ये पूर्व परीक्षा जी आहे ती MPSC पॅटर्ननुसार होणार आहे। तर त्यामध्ये 100 प्रश्न आणि 100 गुण आणि वेळ आहे 1 तास आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4। ठीक आहे। परीक्षेचा दर्जा हा वाढलेला आहे मित्रांनो, त्यामुळे चांगली तयारी करावी लागणार आहे यावेळेस। आता प्रिलिमचा सिलेबस काय, तर अभ्यासक्रम आहे चालू घडामोडी, राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन आणि गणित। ठीक आहे। जे ग्रुप B आणि ग्रुप Cला सेम सिलेबस आहे प्रिलिमचा आणि हे सर्व पदांसाठी सेम आहे हा सिलेबस। आता बघूया कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारले जातात। तर इतिहास आणि भूगोल याला दोघांना मिळून 10-10 प्रश्न विचारले जातात आणि अर्थशास्त्र, चालू घडामोडी यांच्यावर 15-15 प्रश्न विचारले जातात। तर पॉलिटी म्हणजे ज्याला राज्यशास्त्र म्हणतात त्याच्यावर 15 प्रश्न, सामान्य विज्ञानावर 15 प्रश्न आहेत आणि गणित आणि बुद्धिमापन याच्यावर 10-10 प्रश्न विचारले जातात। तर एकूण प्रश्न 100 विचारले जातात आणि गुण आहेत 100 आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीसाठी संपूर्ण तयारीची स्ट्रॅटेजी घेऊन येणार आहोत। कुठून अभ्यास सुरू करायचा, कोणती पुस्तक वापरायला हवी, किती तास अभ्यास करायला हवा आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो हा प्रिलिमचा डिटेल सिलेबस आहे। त्यामध्ये सर्वात पहिला जो सब्जेक्ट आहे तो आहे इतिहास। तर त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, यामध्ये 2026चा कंबाईनचा पेपर बघितला असाल मित्रांनो, त्याच्यामध्ये 9 प्रश्न हे आधुनिक भारताच्या इतिहासावर आले आहेत आणि भूगोल जे आहे ते महाराष्ट्राच्या भूगोल विशेष अभ्यासासह। तर 2026च्या कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये 9 प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलवरून आले आहेत आणि अर्थव्यवस्थामध्ये महत्त्वाच्या स्कीम्स आणि इम्पॉर्टंट धोरणे ते सर्व आणि हे इम्पॉर्टंट चॅप्टर जसे लोकसंख्या वगैरे त्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत। भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, प्रक्रिया व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि शासकीय अर्थव्यवस्थामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत। आणि चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह
तर मागच्या 1.5 वर्षाचे करंट अफेअर्स तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो. तर राज्यशास्त्र म्हणजे जे पॉलिटी आहे त्यामध्ये मित्रांनो खूप सारे टॉपिक आहेत, जसे प्रियम्बल्स आहे, फंडामेंटल राईट्स आहे, DPSP आहेत, फंडामेंटल ड्युटीज आहेत, पार्लिमेंट आहे, राष्ट्रपती आहे, राज्यपाल आहे, पंचायत राज आहे, इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशन आहेत आणि आपलं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत. यावर प्रश्न बघायला मिळतो मित्रांनो. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ बघणारच आहोत. आणि सामान्य विज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण प्रिलिम्सबद्दल सर्व काही बघितलं आहोत. आता मेन्सबद्दल बघणार आहोत. तर तुमची मेन्सची जी एक्झाम आहे ती 400 गुणांची राहणार आहे. त्यामध्ये तुमचे 2 पेपर होणार आहेत. पहिला पेपर हा भाषेचा पेपर राहणार आहे, ज्यामध्ये मराठीला 100 गुण आणि इंग्रजीला 100 गुण राहणार आहेत. आणि दुसरा पेपर हा तुमचा सामान्य अध्ययनचा पेपर राहणार आहे, जो तुमच्या प्रिलिमच्या सिलेबसवर राहणार आहे. हा जो पेपर आहे मित्रांनो, तुमच्या प्रिलिमचा सिलेबस आणि याचा सिलेबस सेम राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रिलिमच्या अभ्यासावर जास्त जोर द्यायचा आहे. ठीक आहे. आणि यामध्ये दोन्ही पेपर मिळून 400 गुण होत आहेत आणि त्या 400 गुणावरच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. प्रिलिम्सची एक्झाम तर फक्त क्वालिफाईंग राहणार आहे, पण तुमचा जो स्कोर, तुमची रँक किंवा तुमची पोस्ट ठरणार आहे ते मेन्सच्या मार्क्सवर ठरणार आहे मित्रांनो. त्यामुळे मेन्सचा अभ्यास पण चांगला असायला हवा तुमचा. तर मित्रांनो, आता बघणार आहोत आमचा आवडीचा मुद्दा, तलाठ्याला पगार किती मिळतो. तर तलाठ्याचा पे स्केल आहे A7. तर त्यानुसार बेसिक आहे 25,500. तर त्याची टोटल ग्रॉस सॅलरी जी आहे ते 51,288 रुपये होती. आणि त्यामध्ये डिडक्शन जर बघितले, एकूण डिडक्शन जर बघितले मित्रांनो, तर 10,535 रुपये. तर 51,000मधून जर 10,535 मायनस केले तर 40,000 रुपये हे तलाठीला इन हँड सॅलरी मिळते. आता बघणार आहोत मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे तलाठीचा प्रमोशन. बऱ्याचशा मित्रांना हे कन्फ्युजन आहे की तलाठी हा पद कुठपर्यंत जाऊ शकते. तर तलाठी जो आहे, जर लवकर सेवामध्ये रुजू झाला तर तलाठी 8 ते 9 वर्षामध्ये मंडळ अधिकारी पण बनू शकतो आणि पुन्हा 5 ते 6 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर नायब तहसीलदार पण बनू शकते. आणखी मित्रांनो, डिपार्टमेंट एक्झाम जर दिला तलाठीनं तर लवकर त्याची प्रगती होईल. मंडळ अधिकारीवरून 8 ते 9 वर्षामध्ये नायब तहसीलदार बनतो तलाठी आणि नायब तहसीलदारवरून आणखी 8-9 वर्षामध्ये तहसीलदार बनतो. तर तलाठी हा तहसीलदार बनू शकतो मित्रांनो. जर तलाठी सेवेमध्ये लवकर रुजू झाला किंवा डिपार्टमेंट एक्झाम त्याने लवकर पास केली तर तो तहसीलदार बनू शकतो. प्रमोशनसाठी मित्रांनो रँक आणि कॅटेगरी खूप डिपेंड करते आणि रिक्त जागा त्या पदाच्या. आता बघणार आहोत मित्रांनो तलाठी भरतीच्या महत्त्वाच्या तारखा. तर तुमची जी पूर्वपरीक्षा आहे मित्रांनो ते 25 ऑक्टोंबरला होणार आहे. तरी जवळपास तुमच्याकडे 3 महिने शिल्लक आहेत प्रिलिमच्या अभ्यासासाठी, जे सफिशियंट आहे. आणि आपण त्यासाठी पूर्ण स्ट्रॅटेजीवाला व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामध्ये पूर्ण महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. कोणत्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे, PYQ ॲनालिसिस आपण सगळं बघणार आहोत. आणि मुख्य परीक्षा आहे तुमची डिसेंबर 2026ला. तर शेवटचा मुद्दा मित्रांनो, अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या पायऱ्या. तर सर्वात आधी MPSCच्या पोर्टलवर तुम्ही भेट द्या. ज्यांनी ऑलरेडी मित्रांनो प्रोफाईल वगैरे बनवली आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम जाणार नाही. त्यांना फक्त इलिजिबिलिटी चेक करून अप्लाय करायचं आहे. आणि जे नवीन आहेत त्यांना आधी प्रोफाईल बनवावी लागेल. मोबाईल नंबर आणि ईमेलचा वापर करून प्रोफाईल तयार करावी लागेल आणि लॉग इन करावं लागेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्र वगैरे अपलोड करावं लागेल आणि फॉर्म सबमिट करावं लागेल. आणि मित्रांनो, सर्व पदांसाठी एकच वेळा अप्लाय करायचा आहे. ते सरळ सेवासारखं वेगवेगळ्या पदांसाठी अप्लाय करायचा नाही आहे. त्यामुळे एकच वेळा फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलं होतं त्यांना ते ऑलरेडी इलिजिबल झालेले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे. अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण समोरचा व्हिडिओ तलाठी भरतीच्या स्ट्रॅटर्जीवर घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला फॉलो करा.